तुझ्याशी लग्न झाल्यापासून नुसतं आम्ही पळापळीच करते, तर काय करू मी, काय करू मी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? आय होप सगळे खूप छान असेल. आत्ता वाजले 4:30. आम्ही नुसतं मी तेच आता चर्चा करतो, बॅगा भरतोय काढतोय, पण म्हणजे तुम्ही पण विचार करत असेल की यांचं काय सुरू आहे. नुसत्या बॅगा भरायच्या, बाहेर जायचं, परत बॅगा आणायच्या, परत कपडे धुवायचे, माझे हेच कामं चालू आहे. मागच्या वीकमध्ये पण आम्ही गेलो होतो म्हसवडला. आता या वीकमध्ये आम्ही चाललो आहोत संगमनेरला मम्मीकडे. रिझन तुम्हाला मे बी या व्हिडिओच्या एंडला कळेल किंवा उद्या नक्की मी तुम्हाला सांगेल, म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये. सो आमचं झालं आहे ऑफिस, इंद्रजीचं पण ऑफिस झालं आहे, माझं पण झालं. मी आज लवकर लॉग आउट केलं, काल सगळी कामं केली. असं म्हणतात ना की जेव्हा असं काही गोष्टी असतात, आपल्याला कुठेतरी जायचं असतं किंवा महत्त्वाच्या गोष्टी असतात, तेव्हाच काही ना काही इश्यूज येतात. तर असंच माझ्या कामाबाबतीत पण झालं. मी सगळी कामं केली होती, परवापर्यंत सगळी झाली होती. आणि काल जेव्हा एक असतं IT मध्ये डेमो द्यावा लागतो की तुम्ही जे काम केलं ते तुम्हाला बिझनेसवाल्यांना सांगावं लागतं की असं असं तुम्ही कामं करतात, अशी केलेली आहे आम्ही. तर ते दाखवलं काल, आणि त्यांनी अजूनच प्रॉब्लेम्स काढले की ह्या गोष्टी राहिल्या डेव्हलपरकडनं. आणि रात्री साधारण 11:30 वाजेपर्यंत मी काम करत होते, कारण की मला आज कुठलंच काम ठेवायचं नव्हतं किंवा जास्त प्रमाणात ठेवायचं नव्हतं. त्यामुळं मी काल सगळी कामं केली. 11:30 वाजेपर्यंत लॉग इन होते. त्यानंतर बॅगा भरला, इतका प्रॉब्लेम झाला, म्हणजे अंगात ताकदसुद्धा नव्हती की ब्लॉग स्टार्ट करावा की तुम्हाला दाखवावं. तर आम्ही आत्ता निघालो संगमनेरला. झालं तुझं आवरलं? हे नको, बॅग नाही गेली तुझी, तर तू जाऊन येते का पहिले खाली? हा रागाने बघते का प्रेमाने बघतोय? त्याचं म्हणणं आहे की चल लवकर खाली, उशीर झालेला आहे आपल्याला. अरे उशीर काय, आपल्याला नेहमीच होतं. मी प्रत्येक व्लॉगमध्ये हा माझा एक डायलॉग फिक्स आहे की आम्हाला आज उशीर झालेला आहे, बरोबर की नाही? जायचं असतं आम्हाला 2 दिवस, पण आमच्या बॅगा बघा, हे बघ, इथं हे हातामध्ये, हे हो ग बाबू, आमच्या बॅगच जास्त असतात. हो, हे बघा, हे चिन्ह बघा आमचं दिसतंय का, कुठे गेला अगं, हे बघा. अरे भगवान, पप्पांचा फोन येऊन गेलाय. चलो 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 चिनू. काय ग? आम्ही आता निघालोय. काय झालं तुला? काय झालं बोल. आता तू बोलत होती काहीतरी. काय काय हवंय? ना आता गाडी द्या. काय देऊ? काय देऊ चिनू तुला? चिनूला मागेच बसले. ऍक्च्युली खूप कम्फर्टेबल आहे पोहण्यासाठी. अंगावर पण आपल्याला पण सारखं नको घ्यायला, ते पण व्यवस्थित झोपतात वगैरे. पण हिची झोप सकाळची झालेली आहे व्यवस्थित, मला नाही वाटत ती आता झोपल. काय बबडू झोपला नाही तो अजून? चिनू अजून झोपला नाहीस तू? आज तेलच लावायचं राहिले चिनूला. चिगली माझी चिगली, सगळं असं एकदम आम्ही सगळेच जण एकदम असं कपडे, घरातले कपडे घालून आम्ही निघाले. चिनू तुला माहितीये का, तू सगळे किती छान छान कमेंट्स करतात तुमचे, चिनू किती गुगडू आहे, किती हुशार आहे. हो, माझं चिनू गुगलू आहे. बाहेर जाताना इतकं ट्रॅफिक लागतं नेहमी, आम्ही जाताना म्हणजे प्रत्येक वेळेस ट्रॅफिक लागतं. काही नाही, आपण कुठे चाललो आहे? मम्मीकडे. आई, बाबा, पप्पा कोण आहे ग? पप्पा बाबा आहे वे, माझे पप्पा बाबा आहे वे. पप्पा हाक कशी मारतो तू? पप्पा कोण आहे चिनू? पप्पाने हाक मार तू, पप्पाने हाक मार. बाबा काय? बर, बाबा आहे वे पप्पा. ती जी मागे जी आपण गादी जी टाकली आहे, ती कोणासाठी टाकली? तुमच्यासाठीच टाकली ना. इथं येऊन उद्योग करायचे, हे घे ते घे. हा, मम्माच्या इथं हे कोणासाठी टाकलंय मागचं? ओय, मी तुझ्याशी बोलतीये आता, लय दिवसभर फोनवर बोलत असती. आज कोणाला फोन लावले माझ्या मोबाईलवरनं? हा, मला नकोय. ठेवून दे, ठेवून दे, ते ठेवून दे व्यवस्थित ठेवून दे. संगमनेरला आम्ही कधी निघालो आणि ट्रॅफिक कधी नसेल असं कधीच नाही झालं. प्रत्येक वेळेस ट्रॅफिक असते. तुला जर झोपायचं असेल मागे जाऊन झोप ना चिनू. हा, चिकली चिकली, चिकली चिकली जी 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 जी
आत्ता मी थांबलोय नाश्त्यासाठी. म्हणजे आत्ता मला थोडं बरं वाटे ना. इंदरला म्हटलं मला नाश्ता पहिले खायचा आहे, काहीतरी डोसा वगैरे आता मी खाणार आहे. काही नाही ग, मला कालपासून काय माहिती काय झालंय, शुगर लेवल पण ड्रॉप होते, चक्कर आल्यासारखं झालं आहे आत्ता. काल तर कसं काम केलं मग माझं मला माहिती ऑफिसचं, आणि आज सुद्धा भूक लागली तुला. मम्मीने स्ट्रिक्ट वॉर्न केले काय खाऊ नका, कारण की तिने भरपूर काय 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 बनवलंय घरी. भूक लागली तुला? पण मम्मीच्या धाकामुळे आम्ही खाऊ शकत नाही. बाप लेकीचं नुसतं डॅडा, चिनूला तर नुसतं डॅडा लागतो. एवढं एवढं पापी दे बस देते ओरडायचं नाही, असं प्रेमाने बोलायचं डॅडा. हा असं बोलायचं. ए चिनू, ए बेबू ऐक ना. बबू ए बेबू. मी इंद्रजितला बेबू म्हणते ना, तिचं पण सुरू झालं बेबू. कोण आहे बेबू? चिनू बबूला हाक मार ना तू, हाक मार ना. आणि पप्पा कोण आहे? पप्पा बबू आहे. डॅडा आहे तो, डॅडा. कुठे आला आली तू? ती माझी मम्मी आहे. तू कशाला मम्मी बोलती ग? मम्मी कुठे आहे? चिनू झालं काय? हे संपतोय बाई कधी आम्रखंड. नाही तिला डायपरच घालतो आम्ही. आणले ती केवढे डायपर आणलेत आम्ही. आळूच्या वड्या मम्मी तू किती सांगताना पूर्ण सांगत जा. माझ्या घरी आळूच्या वड्या जळलं म्हणजे तो आळूच्या वड्याचा किस्सा तुम्हाला सांगते. मी कधी बनवत नाही, मम्मीला विचारून मी एकदा केलं, तिने मला लिंबू पिळायचं सांगायचं विसरली मम्मी तू. आणि इतकं घशाला त्रास झाला की तुला सांगते, आम्ही रात्रीपर्यंत आमच्या घशामध्ये खो होती. इतकं भयानक आळूच्या वाड्या झाल्या त्या. काय पानं इतके फ्रेश होते. मम्मी आता इग्नोर करते बरं का, हिची रेसिपी होती म्हणून. आपण टेस्टी एवढ्या झालत्या ना मम्मी. तसं न झालं. हा ना पहिले आळूची एक वडी खाली वर का मी. हा म्हणे माझ्या घशात आहे ना, ऐकते का तू, काहीतरी असं होतंय म्हणे. मला कळालं. माझं हे आतून नाही, हे गाल सगळं आतनं अशी सल्ली होती, म्हणजे अशी नाही का खाजवत होती आतनं मला. झालाय सुरू कॅमेरा. मला मम्मीने बघा लिपस्टिक गिफ्ट केली आहे. आता मी घरी आली ना, लॉरियलची मला ह्या लिपस्टिक्स आवडतात, कारण की माझ्याकडे एक आहे, मी तुम्हाला दाखवलं पण होतं बघा माझ्या मिनी व्लॉगमध्ये इन्स्टाला मी तुम्हाला दाखवली होती. या आमच्या मावशी आहे, चिनूच्या नजर काढताय. मावशी हाय करा, हाय म्हणा, असं हाय म्हणा. चिनूची नजर काढताय. काय करताय पण हे ह्याच्यात पेटवायचं? हे मम्मीला चालतंय का असं? खराब नाही का? थांबा देते. इकडे या. काय म्हणली ती? या इकडं. म्हणजे तर कागद जाळायला लागले. मग ती इकडे बस ग तिथं.
हा तिने पण हात जोडले चिनून पाहिलं का चिनूने पण हात जोडले He's closing over suspicious, isn't he? Genuinely not sure. So it was genuinely bought well. And the closing was when he just trying to see if he just get it nice and full and wide. म्हणजे नजर आहे Just keep the pace off as much as possible. हो का किती माहिती? मग तिथे अर्धा परत पाणी होते ना. He has to get under it. There's not much more to put your ring. बघू ए लाडो बघू अरे वा 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 इथं मला वाटतं बटन लावून घ्यावा लागेल आपल्यालाच मी लावते पण पॅन्ट अजून एक पाहिजे होती दोनच पॅन्ट बरं वाटतंय का असं कॉटनचे कपडे जरा नाही तर मी तिला कपडेच नव्हते घाला कोणती जाड जाड पॅन्ट आहे तिच्या डायपर पर चिनू होय बघू इकडं भारी दिसतंय ना ये इकडे केवढा मोठा बाबांनी पेटीकोट आणलाय ग माझ्या लाडवाला एवढा मोठा आणलाय इकडे हे चिनू अगं मम्मी आयुष्य केलं तुझं स्वयंपाक करणार मम्मी काही पण मम्मीने आत्ता काय केली लस्सी केली आंबट आहे पहिला काय डायलॉग होता मम्मीचा आंबट नाहीये साखर कमी पडलीये दुसरा डायलॉग आहे ते केश टाकले म्हणून आंबट झाली मम्मी कुछ भी काय पप्पा तिला देऊ नका पप्पा उचला तिथून ते का बरं असं करतात ते काय पाहिजे तुला तेल लावायचं बाई तिला हा झोपा थांब ती झोपल थांब अच्छा काय करायचं कुठं दाबायचं चिनूला कुठे दाबू कुठे लावू इथे लावू इथे कुठे लावू कुठे लावू दुखतं ग बाई माझं तुझं कंबर दुखतं ग हे तू सवय लावती मम्मी तिला आणि तिकडे जाऊन आम्हाला म्हणती माझी पाठ दावा माझी पाठ दुखतीये दाबायचं ना मग तुम्ही काय फरक पडतो कुठं दुखतं बाबू कुठं दुखतं कुठं 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 इथं 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 कुठं कुठं हे दुखत किती काम करलं भांडे घासले ग तुझं ना भांडे घासतात दुखतं म्हटल्यानंतर ना तुझं असं सोडत नाही तिला किती बरं वाटते पण एक डोळा पण चाकला गेला अगं तिचा एक डोळा मम्मी अगं चेमलाय किती अय्यो त्याला झोप आली आहे कुठे लावू कुठे लावू हे तेल कुठे लावू कुठे लावू इथे लावू कुठे लावू इथे लावू सगळी मालिश करून घ्यायची ना तिने पण कसं आठवण तुला करून दिली ना आई मम्मी मम्मी डोक्याला तेल लाव म्हणे मी लावते अयो तुला छान छान शाल भेटली बाई चेनाला करा तर मुची मुची करा हा कुठं तू काय म्हणती का तुझ्या जवळ झोपत नाही झोपती किती उद्योग करायचे नाही आईच्या घरी हे बघा उद्योग सुरू पोरगीचे तर चला ब्लॉग मी इथंच संपवते आजचा थकलोय आज आणि भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर माझे ब्लॉग जर आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि कुठे चालली आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला पण विसरू नका टिल देन बाय